नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण इन्स्टंट मूग डाळीची चकली करणार आहोत। ही चकली खूप सुंदर होते, चवीला तर खूपच छान लागते। वरून छान काटेरी आणि छान कुरकुरीत अशी ही चकली तयार होते। आतून छान पोकळ अशी होते। तर अशी चकली तुम्हीही नक्की करा। चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांच्या लहान भुकेसाठी अशी चकली तुम्ही नक्की करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता ही चकली कशी करायची ते बघूया। आता इथे मी 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घेतली आहे। आता ही मुगाची डाळ एका भांड्यात घालून घ्यायची आणि आता याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आता इथे मुगाची डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने याच्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे। तुमच्याकडे लहान कुकर असेल तर डायरेक्ट कुकरमध्ये घातलात तरी चालेल। आता याच्यात 3 वाट्या पाणी घालून याला कुकरला एकदम मऊ शिजवून घ्यायचं। आता ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने 4 वाट्या इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय। आता हे पीठ असं दाबून वगैरे घ्यायचं नाहीये, वरच्यावर 4 वाट्या सपाट पीठ घ्यायचं आहे। याच्यात 1 चमचा कलोंजी घातली आहे, 1 चमचा ओवा घातलाय, इथे 2 चमचे मी लाल तिखट घेतले आणि याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी 8 चमचे आपलं तेल घेतलंय, ते तेल चांगलं कडकडीत गरम केलंय, ते आता पिठावर घालायचं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं। आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्याच चमच्याने मी तेल मोजून घेतलंय। आता याला हाताने तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। आता इथे सगळ्या पिठाला मी असं व्यवस्थित तेल लावून घेतलंय, असं हाताने दाबून मळायचं आणि बघा असा गोळा तयार झाला पाहिजे, इतकं तेल त्याच्यामध्ये पाहिजे, तरच आपल्या चकली व्यवस्थित होणार। असं मिक्स करून हाताने दाबून बघायचं। आता ह्या चमच्याने मी तेल घातलंय, 8 चमचे तेल। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालंय, बघा अशी मूठ वळली जाते। आता हे परफेक्ट तयार झालंय। इथे मुगाची डाळ मी अगदी छान मऊ अशी शिजवून घेतली, बघा अशी व्यवस्थित शिजवायची। आता हे गार करायचं आणि मिक्सरमध्ये याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। वाटताना पाणी वगैरे काही घालायचं नाही। आता इथे डाळ थंड करून मी मिक्सरमधून अशी एकदम बारीक वाटून घेतली। आता ही वाटलेली डाळ आपण जे तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार केलंय त्याच्यात घालायची आणि सुरुवातीला याच्यातच हे सगळं पीठ आपल्याला मळायचं आहे। असं व्यवस्थित सगळं एकत्र करून याला असं जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित मळून घ्यायचं। लगेच त्याच्यात पाणी नाही घालायचं, नाही तर आपल्याला पाण्याचा अंदाज नाही कळणार। आता हे मी अगोदर याच्यात किती बसतंय तसं मळून घेते। आता इथे बघा, इथे मी हे असं सगळं व्यवस्थित मळून घेतलंय। सुरुवातीला मूग डाळीमध्ये तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स केलं, त्यानंतर थोडं कोरडं वाटलं म्हणून परत थोडं पाणी गरम करून घेतलं आणि पाण्याचा हात घेत याला असं घट्ट मळून घेतलंय। हे असंच ठेवायचं घट्ट, खूप त्याला मऊ नाही करायचं, नाही तर आपल्या चकल्या तेलकट होतील। आता हे पीठ बरोबर झालंय। आता इथे मी चकलीचा साचा घेतलाय, याला थोडा आतल्या बाजूला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते आतमध्ये चिकटत नाही। चकलीच्या साच्याची जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या साईडला ठेवायची, म्हणजे आपल्या चकलीला काटे छान येतात। आता थोडं पीठ घ्यायचं आणि परत याला थोडं गरम पाण्याचा हात लावून मी मळून घेणार आहे। अगदी हात घ्यायचा, जास्त पाणी नाही घ्यायचं। आता याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या चकली करताना तुटत नाही, छान एकसारख्या होतात। आणि आता हे पीठ या साच्यात घालूया। आता साचा बंद करून घेऊया। आता इथे चकली करण्यासाठी मी एक ताट घेतलंय। आता ह्या ताटातच आपण चकली करून घेणार आहे। आता मी थोड्या चकली अगोदर करून घेणार आहे। आता हे बघा, असं एकसारखी चकली पडते, अजिबात तुटत नाही किंवा त्याचे तुकडेही पडत नाही, छान अशी चकली होते। आता तुम्हाला लहान मोठं ज्या साईजची चकली करायची आहे त्या साईजची चकली करून घ्या। या चकल्या चवीला खूप सुंदर लागतात, याची चव खूप छान वेगळीच असते।
त्यामुळे अशा चकल्या नक्की करा. याला काही भाजणीची वगैरे गरज नाही आहे. तुम्ही अशा चकल्या कधीही करू शकता. आता मी अजून थोड्या अशा चकल्या करून घेते. आता बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं, मध्यम गरम पाहिजे. बघा आता गोळा घातला लगेच वर आला, इतकंच आपल्याला तेल गरम पाहिजे, अति कडक नाही करायचं. आता चकली तेलात घालून घेऊया. जर तेल खूपच गरम असेल तर चकली फक्त वरून भाजली जाईल आणि आतून कच्ची राहील आणि मग त्या नरम पडतील. चकली घातल्यानंतर गॅस लो टू मीडियममध्येच ठेवायचा आणि चकली छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण तळायचं आहे. आता चकलीची एक बाजू भाजली, चकली थोडी तेलात कडक झाली की याला परतून घ्यायचं. गॅस लो टू मीडियममध्येच आहे. आता याला छान असा रंग येईपर्यंत, छान भाजेपर्यंत आपण याला दोन्ही बाजूंनी तळून घेऊया. आपण जेव्हा चकली घातली होती तेव्हा त्याला खूप बुडबुडे होते, पण आता बुडबुडे एकदम कमी झालेत, म्हणजेच आपली चकली व्यवस्थित तळली गेली आहे. बघा रंगही खूप सुंदर आला आहे. आता इथे आपली चकली तळून तयार आहे. आता ही काढून घेऊया. आता इथे बघा, इथे आपली मूग डाळीची चकली करून तयार आहे. खूप छान झाली आहे, रंगही फार सुंदर आला आहे. काटे बघा किती सुंदर आले आहेत. आता ही तोडून दाखवते. बघा छान कुरकुरीत होते, आतून छान अशी पोकळ तयार होते. चवीला तर खूप सुंदर झाली आहे. तर अशी चकली तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.